रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर आणि आज आपण गावगाड्याच्या गोष्टींचा 38वा भाग बघणार आहोत. गेले काही दिवस आपण लोकसहभागाबद्दल बोलतोय. आता कुठलीही शासकीय योजना जेव्हा असते तेव्हा शासकीय योजनेमध्ये एक अशी तरतूद केलेली असते की स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करा किंवा आजकालच्या भाषेत त्याला NGOची नेमणूक करा असं म्हटलं जातं. आता ही NGOची नेमणूक कशाकरता केली जाते तर प्रकल्पामध्ये किंवा योजनेमध्ये ग्रामस्थांचा सहभाग मिळावा म्हणून ही नेमणूक केली जाते. आता तुम्ही म्हणाल की हे NGO किंवा स्वयंसेवी संस्था वेगळी का नेमायची, तर शासकीय यंत्रणेचं काम करण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये साधारण एक त्यांचे शब्द वापरून सांगायचं झालं तर भौतिक आणि आर्थिक उद्दिष्ट यांसाठी त्यांचं सगळ्या कामाची मांडणी केली जाते. भौतिक उद्दिष्ट पार झालं का, पार झालं. आर्थिक उद्दिष्ट पार झालं का, पार झालं. अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचं काम चालतं. आता अशा प्रकारे काम करताना लोकसहभाग मिळाला का नाही मिळाला हे फारसं लक्षात घेतलं जात नाही. स्वयंसेवी संस्था कशा असतात, स्वयंसेवी संस्थांमध्ये लोकांच्या मध्ये मिसळण्याची क्षमता जास्त असते. एक उदाहरण सांगतो. स्वयंसेवी संस्था आग्रहीही असतात. एक उदाहरण सांगतो. एका योजनेमध्ये एका गावामध्ये 4 पाझर तलाव बांधायचे होते आणि 4 पाझर तलाव बांधण्याचं काम त्यामध्ये NGO म्हणून एक संस्था काम करत होती. एक पाझर तलाव बांधायला त्यांना 3 वर्ष लागली, कारण लोक श्रमदान करायला, सहभाग घ्यायला तयारच होत नव्हती. मग हे यांनी असं ठरवलं की आम्हाला फक्त कागदावरती तो पाझर तलाव म्हणजे कागदावरती टिक करण्याकरता म्हणून तो पूर्ण करायचा नाही आहे, तर लोकांना त्याचं महत्त्व पटलं पाहिजे, लोकांचा सहभाग त्या कामात असला पाहिजे, तरच आम्ही तो करू, अशी ती आग्रही स्वयंसेवी संस्था होती. त्यामुळे लोकांना पटवणे, त्यांच्या मीटिंग्स घेणे, पाझर तलावामध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना त्याचं महत्त्व सांगणे, या सगळ्या गोष्टींमध्ये 1 वर्षाचा काळ गेला. पण पहिला पाझर तलाव झाला आणि त्याचा फायदा जसा लोकांच्या दृष्टोत्पत्तीस आला, म्हणजे त्याच्या टप्प्यातल्या विहिरींना जसं पाणी वाढलं तशी लोकांमध्ये ती जागृती निर्माण झाली आणि नंतरच्या 3 पाझर तलावांचं काम 1 वर्षात झालं. म्हणजे 4 वर्षात 4 पाझर तलाव झाले. पण पहिल्या, कारण लोकसहभागाचा आग्रह त्या स्वयंसेवी संस्थेने धरलेला होता. आता असा आग्रह धरणाऱ्या जेव्हा स्वयंसेवी संस्था असतात तेव्हा लोकसहभाग मिळण्याच्या शक्यता वाढतात. लोकांना समजावून सांगणे, लोकांच्या मध्ये मिसळून त्यांना प्रकल्पाचं महत्त्व सांगणे, हे काम हे स्वयंसेवी संस्था चांगल्या पद्धतीनं करू शकतात, असा एक अनुभव आहे. एक थोडीशी तक्रारसुद्धा आहे की प्रत्येक वेळी ग्रामस्थांचा दृष्टिकोन या स्वयंसेवी संस्थांचा स्वागत करणाराच असतो असं नाही बरं का. एक साधारणपणे वृत्ती अशी असते, त्यांना काय करायचं आहे, आमच्या गावात आम्ही काही करू, त्यांना पैसा मिळतो म्हणून ते आमच्या गावात येतात. आता पैसा मिळतो हे खरंच आहे, म्हणजे प्रत्येकाला पोटापाण्याकरता काही पगार घ्यावा लागतो, परंतु इतक्या अडचणीच्या कामांमध्ये पगार घेऊन सुद्धा लोक यायला तयार नसतात. मग हे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते येतात, कुठेतरी त्यांच्या मनात एक गावाप्रती, ग्रामीण विकासाप्रती समर्पणाची भावना असते म्हणून ते येत असतात. परंतु थोडा हा दृष्टिकोन ग्रामस्थांच्या बाजूनं अडचणीचा ठरतो. मग अशा वेळेला स्वयंसेवी संस्थांचं महत्त्व ओळखून अंतिमतः ते आपल्या गावाचंच भलं करणार आहेत, ते जे काही योजना राबवणार आहेत ती आपल्या गावात राबवणार आहेत, हे ग्रामस्थांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आज मी थोडा स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं बोलतोय आणि थोडं तक्रारवजा मला ग्रामस्थांना सांगायचं आहे की स्वयंसेवी संस्थांचं लोकसहभाग मिळवण्यामध्ये फार मोठं काम असतं. आदर्श गाव योजना घ्या, कुठलीही सरकारी योजना घ्या, त्यामध्ये स्वयंसेवी संस्थेची एक तरतूद ही केलेली आहे आणि ती अशाकरता केलेली आहे की स्वयंसेवी संस्था या लोकसहभाग मिळवण्याच्या कामात थोड्या वाकबगार असतात, त्यांच्याकडे ती कला असते. त्यामुळे आपण लोकसहभागाची जी काही ही सिरीज केलेली होती त्यामध्ये हा शेवटून दुसरा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मला स्वयंसेवी संस्था या घटकाला तुमच्यासमोर मांडायचं होतं. ग्रामस्थांनी ओळखलं पाहिजे की स्वयंसेवी संस्था या विकासाकरता अत्यंत उपकारकर्त्या असतात, उपयोगी असतात आणि त्यांना मदत करणं हे ग्रामस्थांचं
काम असतं. उडदामाजी काळे गोरे काही असतील, काही ग्रामस्थांची बाजू असेल, तीही समजून घेतली पाहिजे. परंतु स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ हे जर एकत्र आले तर चमत्कार घडू शकतात असे अनुभव सांगतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.